आज फ्रेंडच्या सासूबाईचा बर्थडे, तर त्यासाठीच मला या केकची ऑर्डर आलेली होती. तर मी इथे चॉकलेट फ्लेवरचा स्पंज घेतलेला आहे आणि त्याला नेहमीप्रमाणे 3 लेअरमध्ये कट केलेला आहे. तर तुम्ही चॉकलेट फ्लेवरमध्ये चॉकलेट फ्लेवर खाल्लं असेल किंवा मग स्ट्रॉबेरी असे 2 फ्लेवर खाल्लेले असेल, पण आजच्या केकमध्ये एक चॉकलेट फ्लेवर आणि प्लस पायनॅपल असं मिक्स कॉम्बिनेशन मी आज केलेली आहे आणि याचा केकचा टेस्टसुद्धा खूप भन्नाट लागते. तर इथे मी चॉकलेट फ्लेवर घेतलं आणि त्यामध्ये पायनॅपल फ्लेवर ॲड केलेला आहे आणि ते खूप टेस्टी असं होते तयार. तर त्यामुळे मी इथे पायनॅपल फ्लेवरचा एक नवीन टेस्ट इथे दिलेला आहे. तर सर्वात आधी मी क्रीम घेतली, क्रीममध्ये चॉकलेट फ्लेवर टाकलेले आणि त्यामध्ये थोडा पायनॅपल फ्लेवर आणि त्यांना दोन्हींना मिक्स करून इथे मी 2 फ्लेवर हे रेडी केले. सेम जसे 2 फ्लेवर आपण रेडी केले तसेच या केकवर मला 2दा डिझाईन करावी लागली, तर ते तुम्ही समोर पहा. तर इथे मी जे आपले लेअर थोडेफार तुटलेले होते त्यांना मी व्यवस्थित तुकडे जे आहेत ते असेंबल केले आणि इथे मी आपला जो स्पंज आहे त्याला छान मी इथे मांडून घेतला आणि त्याला छान क्रम कोट केलं. क्रम कोट केल्यानंतर फायनल फिनिशिंग वगैरे केली आणि यावर मी आपली जी ही डिझाईन आहे ही पहिली डिझाईन आहे. जेव्हा मी सर्वात आधी ही पहिली डिझाईन केली तर ही आपली ओपन टिप नोझलच्या मदतीने मी डिझाईन केलेली आहे. तर ही मला तेवढी आवडली नाही, त्यामुळे मी ही डिझाईन रिपीट थोडं ट्राय केलं की आणखी छान वाटलं तर आपण ही डिझाईन ठेवू, पण मला ती आवडली नाही, त्यामुळे मी दुसरी डिझाईन ही ट्राय केली. तर इथे तुम्ही मला सांगा की तुम्हाला ही डिझाईन आवडली की जी समोर मी बनवलेली आहे ती डिझाईन आवडली. 2पैकी कोणती डिझाईन ही केकवर छान वाटत होती ते मला कमेंटमध्ये सांगा. तर हे ओपन टिपच्या मदतीने इथे मी पुन्हा रिपीट जी सेम डिझाईन करत आहे ती सेम डिझाईन मी इथे रिपीट केलेली आहे. तर यावर ठीक वाटत होतं, बट मला तेवढी आवडली नव्हती, त्यामुळे मी इथे त्याच क्रीममध्ये पर्पल कलर जो असतो तो पर्पल कलर ॲड केलेला आहे आणि जी व्हाईट कलरची क्रीम होती त्या व्हाईट कलरच्या क्रीमवर मी इथे थोडं अप्लाय केलेलं आहे. खूप जास्त मी ते क्रीम अप्लाय केलेली नाही आहे, कारण ऑलरेडी आपली फायनल फिनिशिंग झालेली होती. त्यामुळे मी इथे खूप लाईट असं क्रीमचं कवर केलेलं आहे आणि क्रीम कवर केल्यानंतर त्याला छान मी क्लीन केलेलं आहे. साईडला आणि वरलाही जिथे मला व्हाईट कलर दिसत होतं पूर्ण तिथे झाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मी पॅलेट नाईफच्याच मदतीने इथे डिझाईन केलेली आहे. त्यानंतर मी जी आपली रेड कलरची क्रीम होती त्या क्रीममध्ये थोडं येलो कलर टाकलं. येलो कलर टाकल्यानंतर आपला हा शेड रेडी झाला आणि हा शेड रेडी झाल्यानंतर सेम नोझलने ओपन टिप नोझलने मी ही दुसरी डिझाईन केली. तर तुम्हाला ह्या केकवरच्या दोन्ही डिझाईन कशा वाटल्या त्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. सो आपण पाहू समोर तिच्या सासूबाईला ते केक आवडतं की नाही आणि हे केक आपलं इथे पूर्णपणे रेडी झालेलं आहे. सो नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.